कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अक्षरा, काय बाबा, काय ग, काय झालं? शून्यात टक लावून बघत एकटीच हसतेस, काय चाललंय? काही नाही। स्वाभाविक आहे म्हणा, माणूस प्रेमात पडला की हे असं सगळं होतच। बाबा हळू 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 बोला ना। हा नाही, मी हळू बोलतो, पण तू तुझ्या मनातलं बोललीस का अधिपतीला? सांगितलंस ना? नाही अजून। अजूनही नाही? म्हणजे माझे प्रयत्न सुरू आहेत। अक्षरा, तू अजून फक्त प्रयत्न करतेस? काय चाललंय अक्षरा? किती वेळ लावतेस? तुझं ते जुन्या बायकांसारखं चाललंय का? 30-30 वर्ष नवऱ्याबरोबर संसार केला, आपण कधी त्याच्यावरती प्रेम आहे सांगितलंच नाही। मला सांग, आपल्या हक्काच्या नवऱ्याला माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगणं इतकं अवघड असतं का? इतका वेळ लागतो त्याला? बाबा, खरं तर मी आजही प्रयत्न केला होता। आज आम्ही बऱ्याच दिवसांनी बाहेर निवांत बोलत बसलो होतो आणि तेव्हा मी बोलणार होते, म्हणजे जवळपास बोललेच होते। मग काय झालं? मग मॅडम आल्या आणि विषय अर्धवटच राहिला। वाटलंच होतं मला। अक्षरा, हा संकेत समज, या घरामध्ये तुला मनमोकळेपणानं अधिपतीशी बोलता येईल असं वाटत नाही मला। मग काय करू मी? बाहेर जा ना। बाहेर? हा, बाहेर जा कुठेतरी। मी तुला आधी सांगितलंय बाळा, तुम्ही दोघे बाहेर जा, एकमेकांच्या सोबत चांगला वेळ घालवा आणि तिथे बोल ना। अक्षरा, आता तुझी एनर्जी आणि तुझा वेळ बाकी कशावरही खर्च करायचा नाहीये। फक्त एकच गोष्ट, अधिपतीला तुझ्या मनातलं प्रेम तू बोलून दाखवायचंयस, कळतंय? मी पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही दोघे बाहेर जाणार आहात, तू अधिपतीला तुझ्या समोर बसवून तुझ्या मनातलं प्रेम त्याला बोलून दाखवणार आहेस। क्लिअर आहे? हो। आणखी एकदा सांगू? नाही। तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। काय? काय असेल सांगा बरं। आता फॅक्टरीच्या प्रसंगानंतर मला नाही वाटत की कुठली आनंदाची बातमी असेल। अहो, अधिपती गाणं शिकायला तयार झाले तुमच्याकडनं। काय काय सांगताय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।